इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कालपट होय असं कार्ल मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी घडत राहते, बहरत राहते, फुलत राहते आणि नवा इतिहास उभा करते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उन्यापुऱ्या 35 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, जगाच्या इतिहासात तितक्या अल्प काळातली दुसरी क्रांती घडलेली नाही. हे फक्त महाराष्ट्रात घडलं. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. 750 वर्षाचं पारतंत्र्य फक्त 35 वर्षात हटवलं. फक्त 35 वर्षात. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या ध्येयाच्या दिशेनं समर्पित भावनेनं कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरली 35 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली. खरं तर 50 वर्षात एकही घटना अशी नाही महाराजांच्या आयुष्यात, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असं जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी? खरं तर 12 वर्षाचे शिवबाराजे बेंगलोरात आहेत. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी, रयतेचा अन्याय अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सरला आणि स्वराज्याचा संसार उभा करायच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं पाऊल उचललं. ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजांनी घडवावं, बेंगलोरातच त्यांनी राहावं आणि त्यांनी कर्नाटक प्रांत उभा करावा, घडवावा. तर धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत त्यांनी पुण्यास यावं आणि महाराष्ट्रात स्वराज्य उभा करावं आणि भविष्यात महाराष्ट्राने कर्नाटक असं विशाल साम्राज्य खडं करावं. ठरलं. 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्याकडे जाणार. मासाहेब निघाले, पण या आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं द्यावं काय? काय द्यावं त्यावेळी? आमचा मुलगा जर सहलीला निघाला, आम्ही काय सांगतो त्याला? आई काय सांगते? मधल्या सीटवर बस. का? नाही, पुढनं कुणी ठोकलंय तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. आमचं लक्ष मुलगा जगवण्याकडे. आम्ही संकटांशी भिडायला, वादळाशी झुंजायला त्याला सांगतो, शिकवतो. शहाजीराजेने आपल्या पुत्राला दिलं काय? एक स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. केवढा विश्वास आहे पुत्रावर. शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मधली मुद्रा त्याने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला दिली. काय लिहिलं होतं मुद्रेत? प्रतिपच्छ चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय आपल्या पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत.
ते पुण्यात यायचंय, स्वराज्याला आरंभ व्हायचा आहे आणि त्याच्या अगोदरच शहाजीराजे सांगतायत होय आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल, होय आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, होय आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास, केवढा विश्वास. आणि काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. हे छोटं मंत्रिमंडळ जाताना घेऊन जा, ध्यानी घ्या शिवबाराचे, उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. काय ध्येय दिलंय? आणखी काय दिलं शहाजीराजांनी? शहाजीराजांनी शिवबाराजांना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं शिवबाराजे तुमच्या उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवा. पण त्याच वेळी एका पित्यानं आग्रहपूर्वक आपल्या पुत्राला सांगितलं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा राजे, हा भगवा फडकू द्या. एका पित्यानं आपल्या पुत्रामध्ये स्वप्न पेरलं, ध्येय पेरलं, महत्वाकांक्षा पेरली आणि आपल्या माता पित्याचं हे पुत्र घेऊन, हे स्वप्न घेऊन हा पुत्र महाराष्ट्रामध्ये आला. अवघ्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढं प्रचंड मोठं इतिहास कार्य त्यांनी उभा केलं. काय विलक्षण आहे सर, अलौकिक. खर तर मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा, आम्ही त्याला तसं घडवून दाखवतो. हवं ते घडवता येत, हवं ते बनवता येत. मातीच्या गोळ्याला जसा आकार देता येतो तसा जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. फक्त माती ओली असताना आकार देता आला पाहिजे आणि संस्कारक्षम वय असताना मूल घडवता आलं पाहिजे. संस्कार त्याच वयात व्हायला हवेत, मग हवा तसा व्यक्तिमत्वाला आकार देता येतो. शिवाजी महाराजांचं सार व्यक्तिमत्व हे शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी अत्यंत नियोजनपूर्वक घडवलंय. त्यांचा जन्म स्वराज्यासाठी, जगणं स्वराज्यासाठी, श्वास स्वराज्यासाठी आणि ध्यासही स्वराज्य. बस आमच्या मुलांनाही आम्हाला शिवचरित्र यासाठी सांगावं लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते स्वराज्य उभा केला. पण मोगलांच्या विरोधात वैराची पहिली ठिणगी कुठं पडली माहितीये? पहिली ठिणगी मार्च 1657 औरंगजेबानं आदिलशाहीचा बिदरचा किल्ला जिंकला. औरंगजेबानं कल्याणीचा किल्लाही जिंकला आणि त्याच वेळी औरंगजेब विजापुरात गुंतला हे महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी मार्च 1657 मोगलांचं सगळ्यात प्रबळ लष्करी ठाण, सगळ्यात बलाढ्य लष्करी ठाण असलेल्या जुन्नरवर छापा मारला आणि महाराजांनी जुन्नर जिंकलं. मोगलांचं ठाण उद्ध्वस्त केलं, अमाप धन संपत्ती मिळवली. मोगलांच्या ठाण्यावर हल्ला करायची हिकमत आतापर्यंत कुणी केली नव्हती, ती 1657 शिवाजी महाराजांनी केली. स्वराज्याला आरंभ झालाय 1646 म्हणजे फक्त 11 वर्षाचं स्वराज्य आहे आणि महाराज धाडस केवढा प्रचंड करतायत. मोगलांच्या जुन्नरच्या ठाण्यावर हल्ला, जुन्नर मध्ये प्रचंड धन संपत्ती महाराजांनी घेतली. हे साधं नाही. महाराजांचं सैन्य किती आहे त्यावेळी माहितीये? फक्त 20,000 आणि औरंगजेबाचं 9 लाख. महाराजांचा उत्पन्न किती आहे त्यावेळी माहितीये? गिनती सुद्धा करता येणार नाही एवढं कमी. महाराजांचं राज्य किती विस्तारलंय त्यावेळी? अर्धा जिल्हा. आणि औरंगजेब हिंदुस्थान.
अफगाणिस्तान, बांगलादेश या साऱ्याचा स्वामी सगळ्यात शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं धाडस आहे. सगळ्यात मोठं धाडस काय पेरलं असेल जिजाऊनी त्यांच्यात? भीती नावाचा शब्द त्यांच्या शब्दकोशात होता नाही. नुकतंच स्वराज्य उभा राहत आहे आणि एवढं बलाढ्य धाडस, जुन्नरवर हल्ला, मोगलांच्या बलाढ्य लष्करावर हल्ला. भीती हा शब्द महाराजांच्या कोशातनं मासाहेबांनी केव्हाच काढून टाकला होता. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. ही भीतीची भिंत ढासळली की मग यश समोर येते. आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही आमच्या पोरांना भीतीच्या मर्यादा घालतो, भीतीच्या बंधनात अडकवतो. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. आमची पोरं घाबरतात, भीतात, धाडसच करत नाहीत. अलीकडच्या आमच्या पिढीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. 12 वर्षाचे शिवराजे पुण्यात आले. मासाहेबांनी अडवलं नाही. उन्हातानात, वाऱ्या वादळ्यात जा, अजिबात नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात झेपावत राहा. आमची अडचण झाली. आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. प्रश्न आहे, घडणार कशी मुलं? मुळात जन्मजात आमच्यात धाडस आहेच, असतच, प्रत्येकात असतं ते. पण तुम्ही कधी बघितलंय घरात मुलगा छोटा असतो, रांगत असतो, आई काम करत असते आणि आईचं लक्ष नाही तर मुलगा बघतो आणि रांगत रांगत मुलगा अंधाऱ्या खोलीकडे जायला पाहतो. अचानक आईचं लक्ष जातं, ती त्याला दटावते, ए नको जाऊ, अंधारात बाऊ असतो. ते तानं बाळ फक्त तिथूनच आईकडे बघतं, जरा थबकतं. आई कामाला लागली की परत त्या अंधारात जायला सुरुवात करतं. धाडस जन्मजात आहेच त्याच्यात. ते अजिबात भीती बाळगत नाही. ते सरळ अंधाराकडे झेपावतं. आईच्या परत लक्षात येतं. आई परत म्हणते, ए सांगितलं नको जाऊ, अंधारात बाऊ असतो. ते परत थांबतं, आईकडे बघतं. आई कामाला लागली की परत त्या अंधाऱ्या खोलीकडे झेपावतं. काही क्षण आईच्या लक्षात येत, आई धावत धावत येते आणि तो ऐकत नाही म्हणल्यावर सरळ त्याला उचलते आणि सांगते, सांगितलं ना भाऊ आहे, अंधारात जाऊ नकोस. त्या लहान मुलाच्या डोक्यात पक्क बसतं, अंधारात बाऊ असतो. ते इतकं पक्क बसतं की पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी पट्ट्या अंधारात जात नाही. ही भीती कुठून आली? बाहेरून नाही, ही आतून आली. आम्ही पेरलं, त्याच्यात घातलं नाही. भाऊ असतो. आमच्या पैकी कुणीतरी आतापर्यंत कधी भाऊ बघितलाय का? तरी पण प्रत्येक आई पोराला अजून सांगते, नको जाऊ, भाऊ. कशी पोरं आमची धाडसी घडतील? कसं होईल? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला मर्यादा बाहेरून नाहीत घातल्या जात, बंधनं बाहेरून नाहीत घातली जात. ही आतून आतून बंधनं, आतून मर्यादा असतात. छोट्या हत्तीचं पिलू, माहूत त्याला लहानपणी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते पिलू जीवघेणी धडपड करतं, सगळी ताकद लावतं, साखळदंड तोडायचा प्रयत्न करतं, धडपड करून दमतं, थकतं, त्याला कळून चुकतं, साखळदंड तोडता येणार नाही, आपल्याला सुटका मिळणार नाही, इथून आपण निसटूच शकत नाही. काही दिवसांनी ते हत्तीचं पिलू तो साखळदंड तोडायचा प्रयत्न सोडून देतं. ते पक्क मनात बिंबवून घेतं, आपण सुटू शकत नाही, निसटू शकत नाही, साखळदंड तोडायची ताकद आपल्यात नाही. तेच हत्तीचं पिलू प्रचंड मोठं होतं, बलाढ्य होतं, धिप्पाड होतं, अफाट ताकदीचं होतं. आता त्या मोठ्या हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. त्याच्या पायापाशी साखळी फक्त मोकळीच असते, कधीच माहूत बांधत नाही. पण मोठा झालेला हत्ती अफाट ताकद असून सुद्धा कधीच तिथून निसटून जायचा प्रयत्न करत नाही, अजिबात नाही. कुणीतरी माहूताला विचारतं, अहो एवढा मोठा अजस्त्र हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, त्यानं स्वतःलाच बांधून घेतलंय. त्याच्या पक्क डोक्यात आहे, आपण साखळदंड तोडू शकत नाही. आपल्यात क्षमता आहे, आपल्यात धाडस आहे, आपल्यात सामर्थ्य आहे, पण आम्ही बांधून घेतलं स्वतःला. नाही आमच्यात हे, आम्ही करू शकत नाही.
मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या या सगळ्या क्षमता विकसित केल्या. करू शकता, करा, उभा करा म्हणून शहाजीराजे सांगतायत. अजून स्वराज्याला सुरुवात व्हायची आणि सांगतात खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. आमच्या पोरांमध्ये हा विश्वास आम्हाला निर्माण करता यायला हवा. तेव्हा पोरं घडतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या शौर्याच्या पराक्रमाच्या गाथा बघितल्या की आमच्या अंगावर थरार येतो, रोमांच उठतात, शौर्याने आमचेही बहुपुलकित होतात. पण ते शौर्य आम्हालाही गाजवता येऊ शकतं. आमच्या धमन्यांमध्ये सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. हे आम्हाला त्या घटनेतनं छत्रपती शिवाजी महाराज वारंवार सांगतात. आम्ही किती पराक्रम गाजवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना ती ही आहे, सगळ्यात महत्वाची. आम्हाला आमच्या पोरांना प्रेरणा देता आली पाहिजे, प्रोत्साहन देता आलं पाहिजे, जे मासाहेबांनी केलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सुरुवात तर करा, यश आपोआप येतं. महाराजांकडे काही नाही, सामर्थ्य नाही, साधनं नाही, संपत्ती नाही, शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं आम्ही महाराजांचं वर्णन करतो. ते यासाठीच काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. आमची पोरं तीच कारणं सांगतात. बरं काय झालं, का नाही जमलं? आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी जे राष्ट्र निर्माणाचं काम केलं त्याला तोड नाही. काय आहे महाराजांकडे? तुम्ही बघितलंय कधी? कुठून निर्माण केलं हे महाराजांनी सगळं? जुन्नर मोठी पेठ आहे, बाजारपेठ आहे, मोगलांचं मोठं ठाण आहे, मारला छापा, प्रचंड धन संपत्ती, त्याचाच वापर स्वराज्यासाठी. अहो त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, जगाच्या इतिहासात अनेक राजे झाले पण आतापर्यंत 3 वेळा फक्त शिवाजी महाराजांनाच गुप्तधन लाभलंय. इतर कुणाची नोंद नाही की ज्याला गुप्तधन सापडलं, अजिबात नाही. 3 वेळा. खरं तर त्यांचे आजोबा महालोजी राजांनाच गुप्तधन सापडलं, त्याच्यानंतरच भोसल्यांचा उत्कर्ष झाला. तोच वारसा महाराजांकडे आलाय. 1645 साली महाराजांनी बेवसाऊ असलेला राजगड घेतला. 1646 साली भेद करून सैन्य पाठवून युक्तीनं त्यांनी तोरणा जिंकला. त्याच तोरण्याच्या बिनीच्या दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे. कोठी दरवाजातनं आत गेला की डाव्या बाजूला तटाच्या शेजारी महाराजांना गुप्तधन सापडलं. 22 घागरी आणि 4 कडया भरतील एवढं विलक्षण गुप्तधन महाराजांना सापडलं. विलक्षण. काय वैशिष्ट्य असेल हे तोरण्यावर सापडलेलं पहिलं गुप्तधन? दुसरं गुप्तधन मिर्झा राजेंबरोबर झालेल्या तहात माथेरानच्या जवळचा प्रबळगड महाराजांनी तहात देऊन टाकला. त्याच्यानंतर महाराज आग्र्याला गेले, आग्र्यावरून परत आले आणि तहात गेलेले किल्ले त्यांनी परत घ्यायला सुरुवात केली. 1670 साली महाराजांनी हा प्रबळगड जिंकला आणि प्रबळगड बघण्यासाठी महाराज प्रबळगडावर आले. किल्ल्याची न्याहाळणी करता करता महाराज पालखीत बसलेले. किल्ला पाहत पाहत एका मार्गावरनं पुढे जात असताना त्या पालखीतनं महाराजांचा शेला खाली लोंबकळत होता. जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक बोरीच्या झाडाच्या काट्याच्या फांदीमध्ये अडकलं आणि महाराजांनी सांगितलं, पालखी थांबवा, पालखी थांबवा. महाराजांनी आपलं शेल्याचं टोक त्या बोरीच्या झाडाच्या काटेरी फांदेत अडकलेलं बघितलं. महाराजांनी तीक्ष्ण नजरेनं त्या बोरीच्या झाडाचं निरीक्षण केलं आणि महाराज म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे, आम्हाला पुढे जाण्यास आक्षेप करते आहे. काहीतरी तिला मला सांगायचे आहे. हे बोरीचे झाड काहीतरी संकेत देते. येते खना, येते खना, येते निश्चित द्रव्य असेल, येते खना.
महाराज पालखीतनं उतरले, माणसं आली, त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात केली. काही खाली गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं इथं दगडी चौथरा आहे. या जागी दगडी चौथरा असायचे कारण काय? तो दगडी चौथराही खणून काढला आणि महाराजांना प्रचंड 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 धन सापडलं. काय योगायोग असेल. महाराजांच्या शेल्याचं टोक बोरीच्या झाडाच्या काट्याच्या फांद्यात अडकतं आणि महाराज सांगतायत त्या बोरीच्या झाडाला मला काहीतरी सांगायचं आहे. महाराजांना प्रश्न पडतो इथं चौथरा कसा? महाराज खणतात आणि विपुल विपुल द्रव्य सापडतात. ही महाराजांच्या आयुष्यात गुप्तधन मिळायची दुसरी वेळ. आणि तिसरी वेळ कोयनेच्या धरणाच्या माग वासोट्याचा किल्ला आहे आमच्या साताऱ्याच्या जिल्ह्यात. व्याघ्रगड म्हणतात त्याला. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला माहिती आहे? महाराज सिद्धीच्या वेड्यात अडकलेत. पुण्यात शाहिस्ता खान आलाय. राजे इथं नाहीतच, पण राजे नाहीत म्हणून मावळ्यांचा कारभार थांबलेला नाही, स्वराज्याचं कार्य थांबलेलं नाही. राजे नसताना सुद्धा मावळे झुंजतायत आणि राजे नसतानाच मावळ्यांनी हा वासोट्याचा किल्ला जिंकला, ताब्यात घेतला. आणि याच वासोट्याच्या किल्ल्यावर अश्विन शुद्ध तृतीया शके 1601 या वासोट्यावर प्रचंड धन सापडलं. तारखेप्रमाणे दिवस होता 27 सप्टेंबर 1679. हे शेवटचं गुप्तधन. तिथं 4 घागरी सोन्याच्या मोहऱ्या सापडल्या. तत्कालीन काळात याची किंमत काहीतरी 4-5 लाख असेल. साधारण वासोट्याच्या किल्ल्यावर 1300 तोळं सोनं सापडलं. महाराजांच्या काळात तोळाभर सोन्याचा दर 20 रुपये असेल. म्हणजे आजची किंमत जर काढली ते धन सापडल्याचं तर ती किंमत होते 6.5 कोटी रुपये. हेही धन महाराजांना सापडलं. 3 वेळा हा योग आला. तोरण्यावर सापडलेला धनाचा वापर करून महाराजांनी पहिली राजधानी राजगड उभारला. प्रबळगडावर वापरलेलं धन मोगलांच्या विरोधात मोहिमेत वापरलं आणि मोगलांचा बराचसा प्रांत महाराजांनी जिंकून घेतला. आणि 1679 वासोट्याच्या किल्ल्यावर सापडलेलं धन करोडो होणांचं राज्य झालं होतं. पण स्वराज्यासाठी तेही महत्वाचं होतं. खर तर गडदुर्ग म्हणजे स्वराज्याचा प्राण. गडदुर्ग म्हणजे स्वराज्याची लक्ष्मी. गडदुर्ग म्हणजे स्वराज्याचा खजिना. याच गडदुर्गानी या गुप्तधनाच्या माध्यमाने महाराज आणखी खजाना दिला. स्वातंत्र्य देवतेचा हा आशीर्वाद होता. तुम्ही ज्यावेळी विधायक काम करायला जाता, लोककल्याणाचं काम करायला जाता, त्यावेळी सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहतात. फक्त तुम्ही कार्य करायला सुरुवात तर करा. महाराजांना हे धन मिळत गेलं, स्वराज्य उभा राहिलं. आम्ही कशाला कारण सांगतो? कुणी हे दिलं तर ते करीन, कुणी ते दिलं तर हे करीन. सुरुवात तर करा. हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे. रयतेच्या उरातला श्री सांगत होता महाराजांना, राज्य उभा करा. हे लोककल्याणकारी राज्यासाठी गडावरच्या देवतेनी महाराजांना दिलेले हे आशीर्वाद आहेत. आमच्या पिढीला फक्त मी एवढंच सातत्यानं सांगत असतो, आमची अडचण काय माहितीये का? यश न मिळण्यापाठीमागची स्वप्न मोठी आहेत, पण आमची सुरुवातच होत नाही, कामच करत नाही. आम्ही कारण सांगत बसतो, हे नाही ते नाही ते नाही हे नाही. महाराज कधीच कारण सांगताना तुम्हाला दिसले नाहीत, अजिबात नाहीत, विषयच नाहीत. एक जण डोंगराच्या पायथ्याला उभा होता, रात्रीचा किर्र काळोख. त्याला विचारलं, का रे उभायस? तो म्हटला, वर जायचंय डोंगरावर. म्हटलं जा ना. मग नाही एवढा मिट्ट काळोख आहे, अंधार आहे, जाणार कसं? मी म्हटलं ठीक आहे. माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला. म्हटलं हा कंदील घे आणि जा वर. नंतर मी तिथून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला गेलो तर तो सद्ग्रस्त तिथंच उभा. म्हटलं आला वय डोंगरावर न जाऊन? म्हटलं नाही गेलो, रात्रभर इथंच आहे. म्हटलं का नाही गेला? अंधार होता ना. अरे मग दिला होता ना कंदील तुला? हो दिला होता ना, पण तुम्ही दिलेल्या कंदिलाचा फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश पडत होता. मला तर किती उंच डोंगरावर जायचंय, प्रकाश कसा पुरणार? अरे म्हणलं वेड्या, चालायला सुरुवात तर कर, प्रकाश तुझ्या पावला बरोबर आपोआप येत राहील. महाराजांनी काय सांगितलं? सुरुवात तर करा.
सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी उभा राहतील. महाराजांच्या पाठीशी सारे रयत उभा होते, सारे उभा होते. मातीसाठी मरायला, समर्पित व्हायला सारे सज्ज होते. हे भाग्य इतर कुणाच्या वाट्याला आलं नाही, ते महाराजांच्या वाट्याला आलं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. महाराजांनी जुन्नरवर हल्ला केला, जुन्नर काबीज केला. एप्रिल 1657 महाराजांनी औरंगजेबाच्या नगरवर हल्ला केला, नगरही घेतलं. आणि त्याच वेळी सप्टेंबर 1657 शहाजहान आजारी पडला. औरंगजेबाला दिल्लीची चाहूल लागली, त्याला तख्तावर बसायचं होतं. महाराजांनी हे जोखलं आणि महाराजांनी सरळ उत्तर कोकणात झेप घेत कल्याण आणि भिवंडी काबीज केलं. औरंगजेबाच्या अंगाचा तिळपापड झाला, संताप झाला. पण पर्याय नव्हता. महाराजांच्या बद्दलचा राग त्यांनी सगळा गिळून टाकला. का? त्याला दिल्लीच्या तख्तावर बसायचं होतं. या औरंगजेबाने आदिलशाहला पत्र पाठवलं, 10,000 फौजनीशी मला येऊन मिळा, मग तुम्हाला दौलत जादा करतो, हवं ते देतो. आणि तसंच एक पत्र त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवलं की तुम्ही फौजे सहित माझ्या सोबत या. तुम्हास येणं शक्य नसेल तर शामराज पंतांना फौजे सहित पाठवा. तुमच्या वडिलांनी उभ्या हयातीत बघितली नसेल एवढी दौलत मी तुम्हाला देईन जर मला तख्त मिळालं तर. महाराजांनी ते पत्र वाचलं आणि महाराजांनी त्या हदियाला उत्तर दिलं, तुझ्या औरंगजेबाला जाऊन सांग तुर्काला सहाय्य नाही, अजिबात नाही. शामराज पंताला फौजे सहित काय पाठवतो, शामराज पंताच्या बटकीचा केसही त्याला मिळणार नाही. एवढंच नव्हे, महाराजांनी जो अहदी आला होता, जो निरोप घेऊन आला होता, जो खलिता घेऊन आला होता, त्याला सांगितलं धक्के मारून बाहेर काढा. आणि औरंगजेबानं दिलेलं फरमान महाराजांनी कुत्र्याच्या शेपटीला बांधायला लावलं आणि सांगितलं या कुत्र्याची गावभर धिंड काढा. ह्या सगळं औरंगजेबाला कळालं. कोण धाडस आहे महाराजांचं, अजून स्वराज्य उभा करायचं आहे, सैन्य थोडंसं आहे, सामर्थ्य कमी आहे. हा ना राजा थेट औरंगजेबाला टक्कर घेतोय, नव्हे त्याला सांगतोय तुझ्या फरमानाला मी गाढवाच्या नव्हे कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावभर फिरवतो. अजिबात किंमत दिली नाही. काय विलक्षण धाडस असेल. औरंगजेबाने परत जे उत्तर दिलंय ना महाराजांच्या या कृतीवर, औरंगजेब लिहितो पहिल्यांदा दिल्लीचा प्रश्न मिटवतो आणि दिल्ली जिंकल्यावर पहिलं माझं ध्येय असेल ते दख्खन, शिवाजी महाराजांचं स्वराज्य. जुन्नर लुटल्यापासून मोगलांचा आणि महाराजांचा उभा दावा चालू झाला. पण धाडस आहे ना, हे विलक्षण धाडस महाराजांचं, ते फार महत्वाचं आहे. हे धाडस असायला हवं. तेव्हा मोठी मोठी संकट सुद्धा पालापाचोळ्यासारखी तुमच्या माझ्या समोरनं निघून जातात. भीत बसला तर मात्र सगळ्यात मोठी अडचण होऊन जाते. आमच्या पोरांना हे